नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वांते चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो, जे काय आपण रासायनिक खत टाकतो, अति पाऊस झाल्यामुळे ह्या कपाशीच्या मुळा या ठिकाणी डॅमेज होत असता। सतत पाऊस आणि सूर्यप्रकाश न झाल्यामुळे पिकाची वाढ थांबते। या ठिकाणी आपण पाहू शकता, या अशा पद्धतीनं कपाशीमधून पाणी वाहत असताना हे पाहू शकता। मी विहिरीतून या ठिकाणी पाण्याचा दांड काढलेला आहे। हे पाहू शकता, हे विहीर आहे आणि या ठिकाणून असं हे पाणी वाहते। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणसान व्हिडिओ मागे काय तथ्य आहे, यामध्ये एकच तथ्य शेतकरी मित्रांनो, एवढं पाणी वाहत असताना सुद्धा हे पहा, लाईव्ह व्हिडिओ आहे। हे एवढं पाणी वाहत असताना सुद्धा हे पहा, पराठीच्या बुडाजवळ 24 तास पाणी वाहते आहे, तरीसुद्धा पराठीची क्वालिटी या ठिकाणी कपाशी हिरवीगार आहे, पातेगड झालेली नाही आहे, एकही पाते गळालेलं नाही आहे। याच्या मागचं प्रमुख कारण काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। यावर आम्ही कपाशी 15 दिवसाचे असताना नॅनो युरियाचे 2 फवारे घेतले 8 दिवसाच्या कालावधीने। नंतर नॅनो DAPचे 2 फवारे घेतले आणि पराठी 2 फुटाचे असताना गायत्री परफेक्टचा फवारा घेतला। अजून रेक्स कंपनीचे 10-26-26 फर्टिलायझर हे आम्ही 3 दिवस झाले या कपाशीवर फवारलेले आहे। शेतकरी मित्रांना मी सांगितलं होतं की मी तुम्हाला 4 दिवसानंतर व्हिडिओ टाकणार की रेक्स कंपनीचे 10-26-26 फवारल्यामुळे नेमका आपल्या पिकामध्ये, कपाशी पिकामध्ये काय बदल झाला, हा बदल दाखवण्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे। पहा, आणि हे तुम्ही म्हणसान की हे नॅनो DAP, नॅनो युरिया, रेक्स कंपनीचे 10-26-26 फवारण्यामागे एकच उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो, की ज्यावेळेस आपल्या मुळा काम करत नसता तर पानांद्वारे आपल्या पिकाला अन्नद्रव्य पोहोचत असता। आता या ठिकाणी आपण पाहू शकता किती खराब झालेलं शेत आहे, परंतु कपाशीची क्वालिटी पहा शेतकरी मित्रांनो। हे चिबळलेलं क्षेत्र आहे, तरीसुद्धा पराठीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी शेतकरी मित्रांनो। आपण सुद्धा येणाऱ्या हंगामामध्ये किंवा आता वेळ असेल तर नॅनो DAP असेल, रेक्स कंपनीचे 10-26-26 असेल, हे पानांद्वारे द्या। त्याच्यानं काय होईल, आपल्या मुळा काम करत नाही पिकांच्या, तर पानांद्वारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे आपली पातेगड असेल, पराठीची ग्रोथ थांबणार नाही। हे सर्व आणि एवढं केल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीचं उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे। एवढं सांगून थांबतो शेतकरी मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, याला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।